कसं काय मंडळी, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. हा एकदम रॅन्डम Q&A आम्ही प्लॅन केलेला आहे, कारण की मॅडम इंस्टाग्राम पेजवर एक Q&A सेशन टाकला होता. मीला बोललो होतो, भाई आपल्याला आज वेळ नाही आहे, नको टाकू, कारण की भरपूर सारे रिप्लाय येतील, कारण की तुम्ही प्रेमच एवढं करता आमच्यावर, राईट? खूप सगळे क्वेश्चन्स आले की ऍक्च्युली मला त्याच्यावर हे टाकायचं होतं नाही का, लाईव्ह आमचं लाईव्ह रिॲक्शन आणि जे क्यूट क्यूट कमेंट थोडं फनी फनी रिॲक्ट करायचं होतं, तर तसं आम्ही ठरवलेलं. बट वेळच नाही मिळाला आणि इतके सगळे क्वेश्चन्स होते, तर आम्ही विचार केला की चला याला आपण एका ब्लॉग मध्ये कन्वर्ट करू. तर आम्ही आता हा ब्लॉग स्टार्ट करतोय. तर आम्ही तुमच्या सगळ्या क्वेश्चनचे आन्सर देणार आहे. आणि बाय द वे, ठीक आहे, सगळ्यात पहिली गोष्ट, हा व्हिडिओ चालू करायच्या आधी, चेतन किती गोरा दिसतोय माझ्यासारखा, माझ्या अपेक्षा जास्त गोरा दिसतोय भाई हा. स्किन केअर गाईज, मी तुम्हाला परत सायकल सांगतो, तुम्हाला जर माझं स्किन केअर पाहिजे असेल तर तुम्ही पिंक करा. चेतन जरा तुम्ही स्किन केअर चालू करा आणि मी करेल तुमच्यासाठी. आणि तू जरा असं कमी वाग, तुझे क्लिवेज तुझे चेतन एवढी चेस्ट मारताय तू, तुझे क्लिवेज किती झालेले. हे शिकवलं का मी तुला, जा कपडे घालू नये. अरे यार, आय एम कम्फर्टेबल इन दिस. चलो गाईज, विदाउट वेस्टिंग एनी टाइम, फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच की तुम्ही एवढे सगळे मेसेजेस केले. जसं मी तुम्हाला स्क्रोल करून दाखवलं, आम्हाला वाचून काय काय मेसेज वाचून फनी पण वाटलं आणि काय काय वाचून मजा पण आली, म्हणजे बढिया वाटलं. ठीक आहे, चला चालू करूया विदाउट वेस्टिंग एनी टाइम. ओके, फर्स्ट क्वेश्चन आहे, वेन एव्हर यू गाईज आर इन मुंबई लेट्स मीट. ऑब्विसली खुशी, जेव्हा पण आम्ही मुंबईला असू तेव्हा नक्की भेटू. येस. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, नो क्वेश्चन, जस्ट वॉन्ट टू से यू गाईज आर ऑसम. ओ माय गॉड, थँक्यू सो मच. हे दोन्ही प्रश्न आम्हाला आमच्या इन्फ्लुएन्सर फ्रेंड्सनी पाठवले होते. छान तर व्हिडिओ. ऍक्च्युली तिसरा प्रश्न पण इन्फ्लुएन्सरचा, तर आपण त्यांना शॉर्ट आउट करून देऊ. पहिला होता खुशबू अग्रवालनी, मुंबईमध्ये कधी भेटणार, तर आम्ही भेटू नक्कीच लगेच. आणि दुसरे आहे श्वेता आणि तेजस. त्यांनी आम्हाला विचारलं, त्यांनी काही विचारलं नाही, यू गाईज आर ऑसम. गाईज, यू आर ऑल्सो ऑसम. या, तुम्ही पण खूप छान आहे. येस, लवकरच भेटू. ओके, शेषा व्लॉग ने सांगितलंय, वो बाहर कैजुअलिटी में कोई मरने की हालत में रहा, उसको फॉर्म भरना जरूरी है क्या? वो तो भाई बस MBBS, मुन्ना भाई MBBS में जरूरी है, रियल लाइफ में जरूरी नहीं है. हो भी सकता है, दैट इज डिपेंड अपॉन योर क्रिटिकल. बहुत क्रिटिकल, बहुत क्या बोलते हैं उसको, अगर आखिरी सांस बची हुई है तो फिर नहीं भरवाएंगे. क्रिटिकल क्वेश्चंस है ये. सेकंड आखिरी सांस ये बची है तो इसको जरा हमको मेडिकली देखना पड़ेगा, ये करना पड़ेगा, फिर हम आंसर दे सकते हैं इसका. शेषा ब्लॉग, सो शेषा व्लॉग. नाइस क्वेश्चन बेटा, नाइस क्वेश्चन. थँक्यू. त्याच्यानंतर कोण तनेने विचारलंय, तूच आहे ना. नेक्स्ट ट्रिप का आइटनरी रेडी है मेरा पास, बैग भरो निकल जल्दी से. बस भाई, ये वीकेंड हम लोग ट्रैवल कर रहे हैं फिर से. कौन तने तेरे कौन तन है वो, कौन तन है. कौन तने, हु इज तने मॅन. तर भेटू आपण नक्की नेक्स्ट ट्रिप वर प्लॅन करू. तर हा तो ग्रुप आहे जो आम्ही कोकण सोबत गेलेलो त्याच्यासोबत. येस. ते आमचे क्यूट एडिट्स बनवतात त्यांनी. शिवानी चेतन कॅफे. येस. क्यूटीज. सो म्हणजे आम्हाला इतकं भारी वाटतं ना यार हे सगळे एडिट्स बघून, आणि खरंच खूप जास्ती प्रेम या लोकांना, जे आमचे एडिट्स बनवतात, स्वतःच्या बिझी शेड्यूल मधनं टाइम काढतात आणि आम्हाला एवढं सगळं प्रेम करतात. माझ्याकडनं दोघांकडनं पण. हाताचा वास येत आहे. ओके, चला नेक्स्ट. ओके, मी मावशी कधी होणार गाईस? माझ्या बहिणीने विचारलंय मी मावशी कधी होणार. मला ते तर आता शिवानीवर डिपेंड आहे. माझ्यावर डिपेंड आहे भाई, तुझ्यावर डिपेंड आहे. तुझ्यावर डिपेंड आहे. टेक्निकॅलिटी में नहीं जाते हैं. टाइम आउट गाईस. आम्ही डिस्कस करू टाइम आउट मध्ये आणि मग सांगू. ओके, त्याच्यानंतर शर्वीने विचारलाय, हु लव्स मी मोर, जीजू और यू? ऑफकोर्स. नाही, याचा आन्सर तू ऑफकोर्स मध्ये दे. जीजू, ऑफकोर्स जीजू. हे यांना पण माहितीये, आपल्या फॅमिलीला पण माहितीये, इंस्टाग्राम फॅमिली, युट्यूब फॅमिलीला पण माहितीये. तुम्हीच याचा आन्सर द्या कमेंट्स मध्ये. शर्यूला कोण जास्त प्रेम करतं, चेतन की मी? कशाला तुला उगाच हारायचं शिवण, कारण तुला आन्सर माहितीये ऑलरेडी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एडिट्स होलिक, हे पण खूप जबरदस्त एडिट्स बनवतात. आम्ही याचे पण एडिट्स आमच्या स्टोरीवर नेहमीच टाकतो. डेली ब्लॉग वेन. शिवानी झोपत आहे, झोपून आम्ही एकटाच करतो. अरे थोडा बघा माझे पैसे, माझे पैसे बघा किती मोठा दिसता ना भाई, चेहऱ्यापेक्षा मोठा. लेट्स कंटिन्यू. तू मला बोलला होता की आपण हे करू, मला म्हणलं टाइमपास नको सगळं. चालेल. डेली ब्लॉग्स वेन आय गेस फुल टाइम कॉन्टेंट क्रिएटर वर. एकदा फुल टाइम कंटेंट. मला याच्यावर बोलायचं, एक स्टेटमेंट बोलायचं मला.
फुल टाइम कॉन्टेंट क्रिएशन चालू झाल्यावर आम्ही डेली ब्लॉगिंग करू. त्याच्यासाठी आम्हाला फुल टाइम कॉन्टेंट क्रिएशन बनवायला काय करावं लागेल? तुम्हाला रोज येऊन ब्लॉग बघावं लागेल, चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, कमेंट्स करावं लागेल आणि खूप सारा हाईप करावं लागेल. तेव्हा आम्ही जाऊन कॉन्टेंट क्रिएटर होणार आणि मग डेली ब्लॉग्स येणार. तर तुमचा टास्क विसरू नका. पहिले तुमचा टास्क येणार, मग आमचा टास्क येणार. ठीक आहे? ओके. वडापाव. वडापाव तर मुंबईला कधी येत आहे, तुमची खूप आठवण यायची आहे. बघा अबे काय वाचत रे तू? काय वाचत रे? तुमची मुंबई- मुंबईला कधी येत आहे तुम्ही? आम्हाला खूप भेटायची भेटायची इच्छा होत आहे. आय थिंक तुम्हाला आता पुण्याला यायला पाहिजे येस guys. गाईज, यू शुड प्लॅन टू पुणे. वडापाव लवकरच भेटूया आपण. वडापाव सोबत आपण बिर्याणी पण खाऊया मग. तुम्ही दोघं ऑफिस लाईफ आणि रोमॅन्स कसं काय बॅलन्स करता? व्हॉट इज दिस क्वेश्चन भाई? Romance भाई, व्हॉट एवढे इज दिस personal क्वेश्चन? होणार रोमॅन्स काय? रोमॅन्स तुम्ही दोघं ऑफिस लाईफ. आम्ही आता पण रोमॅन्स करतोय. बघा, ऑफिस लाईफ तर सकाळी असतं ना, आणि रोमॅन्टिक लाईफ नाही असं थोडी आहे. गाईज. आमचे ब्लॉग आमच्या मम्मी पप्पा पण बघता गाईज. व्हॉट इज दिस? अशी गोष्टी नका विचारू गाईज आम्हाला तुम्ही. दिस इज नॉट फेअर. येस, दिस इज टू पर्सनल. हे क्वेश्चन तुम्ही डीएम मध्ये विचारू शकता. ए काय येड्या आला का पागल? आम्ही जोक मारला यार. बकवास जोक होता तुझा. हा, दीदी मी पुण्यामध्ये राहते. तुम्ही पुण्यामध्ये कुठे राहता? मला भेटायचंय. आम्ही पुण्यामध्ये एका वाकडला सिक्रेट राहतो. जागेवर राहतो. सिक्रेट. वाकड- कोणीच नाही राहत. येस, ते राहतो. आम्ही वाकडला राहतो पुण्यामध्ये. आणि येस, आपण डेफिनेटली काहीतरी मीटअप प्लॅन करू. मीटअप प्लॅन करू, पण मला काय वाटतं माहितीये का, म्हणजे असं भरपूर जणांचं प्लॅन करायला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण तेच आहे मग कोणाचं जमेल कोणाचं नाही जमेल. आणि आपण एक व्हेन्यू बुक करू, मग त्याच्यामध्ये तेवढा छान म्हणजे तुमचं सगळ्यांचं जमलं पण पाहिजे. देयर आर लॉट्स ऑफ थिंग्स गाईज. तर बघू आपण आता पहिले आपली फॅमिली थोडी अजून मोठे उद्या फॅमिली आणि म्हणजे असं एक पोल घेऊ, मग त्याच्यानंतर आपण कोण कोण कधी कधी अवेलेबल आहे आणि मग तसं मीटअप प्लॅन करू. येस. आणि तसं जर तुम्हाला आम्हाला भेटायचं असेल तर आपण तर भेटतोच. आपण तर अधेमध्ये असं भेटतच राहतो. पण येस, जर तुम्हाला आम्हाला भेटायचं असेल तर फिनिक्स मॉल मध्ये ट्राय करू शकता तुम्ही आम्हाला स्पॉट करायचं, कारण की आम्ही तिथे फिरत राहतो येस. फिनिक्स मॉल मध्ये. आणि आम्हाला भरपूर लोक भेटतात आणि आम्हाला ऍक्च्युली लोकांना भेटायला खूप जास्त आवडतं. कधी कधी तर असं होतं की ते लोक आम्हाला ओळखतात ना, नाही तुझी बॉडी नाही पाहिजे असते. कधी कधी असं होतं की आम्हाला लोक असे बघून स्माइल वगैरे करतात आणि मग ते व्हेरीफाय वगैरे करायचे प्रयत्न करतात. हाय आउट झाला. आणि मी स्वतःच त्यांना हाय करतो. हाय गाईज, हाय हाय. येस येस, तेच इन्सेपरेबल. कोणी आम्हाला इन्स्पायरेबल म्हणते, कोणी आम्हाला Inspirable. काय म्हणते अजून इन्स्पायरेबल. आणि काय पण गाईस, नक्की भेटू आपण. अरेंज मॅरेज नाही वाटत जरा पण मलाही असं वाटतं की जरा वी आर वाटायला स्टील इन पाहिजे. रिलेशनशिप गाईस. जरा वाटायला पाहिजे नाही का? जरा arrange marriage वाटायला Arrange पाहिजे. marriage वाटायला पाहिजे. पण कसं वाटतात मला नाही माहिती. तू असं घोंगड वगैरे घेऊन राहिली पाहिजे आणि रोज माझ्याशी पाय वगैरे दाबायला पाहिजे, भांडे वगैरे घासायला पाहिजे, हा झाडू पोछा वगैरे करायला पाहिजे, ऑफिसचं काम पण मला वाटतं त्यासाठी तुला दुसरं लग्न करायला ऑफिसचं पाहिजे. काम पण करायला पाहिजे. दुसरं लग्न करायला पाहिजे तुला त्याच्यासाठी. तर गाईस येस, आम्ही त्या सगळ्या गोष्टी करू ज्याच्याने आमचं मॅरेज आता अरेंज मॅरेज वाटेल. उद्यापासूनच, आत्तापासूनच. चल मॅडम, सॉरी. किती स्प्रिंग आहे माझी स्टाईल हे गेली पण खराब. तुझ्या मानीमध्ये किती स्प्रिंग आहे. असं केलं की डायरेक्ट खाली पडले तू. शिवानी ताई प्लीज तुझं साडी वॉल करा. थोडंसं मी अशी इकडे बघत असेल तुम्हाला तर, कारण की आज CSK प्लस मुंबई मॅच चालू आहे. आजची मी बंद त्यांनी करून बंदच टाकली केलं. TV. माझ्या तोंडावर चांगला उजेड पडतोय चेतन, त्यांनी चालू राहू द्या. तुला तोंडावर उजेडाची गरज तरी आहे का शिवानी? काही बोलतोय Yes, यार. yes, आहे. माझ्यासोबत बसल्या तुला असं बघ ना, कॉम्प्लेक्स फील होतं तुझ्यापेक्षा का? पण तू माझ्यापेक्षा पण गोरा दिसताय भेंडी. माझी स्किन बघ ना किती क्लिअर झाली आहे ना. इट्स ऑल बिकॉज ऑफ मला जिम वाटतं आपल्याला डाएट. highlight लावायला पाहिजे but अरे नको ना, सोड, चलो. चांगलं तर वाटतं. guys let's go. येस, शिवानी ताई प्लीज तुमचं साडी हॉल करा ना, ब्लॉग करा ना. मी हिला कितीदा बोललो भाई साडी हॉल करणं. मी हिला तेच साडी म्हणत हॉल होतो. करणार ना. मी हिला म्हटलं तुम्हाला की- बघायचंय का? तुम्ही असं मला काय वाटतं माहितीये का, जर तुम्हाला काही पण बघायचं असेल, म्हणजे तुम्हाला नाही माहिती तुम्हाला माझं काय आवडते, फॉर एक्झाम्पल ज्वेलरी आवडत असेल किंवा साडीज आवडत असेल किंवा वेस्टर्न माझं ड्रेसचं कलेक्शन आवडलं असेल आणि ते तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही प्लीज कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला माझं नाईट रुटीन दाखवलं आहे, तुम्ही मला बोललेले मेकअप दाखवा, तुम्ही माझं मेकअप पण दाखवलेलं आहे, तुम्हाला मी ऑफिसला जायच्या वेळेस कसं काय करताय तर आणि येस, जर तुम्हाला काही पाहिजे असेल ना माझ्याकडनं स्पेशली किंवा चेतनकडनं तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. आम्हाला माहिती पडेल की तुम्हाला ते बघायचं तर आम्ही ते काढू. किंवा तर मग अगर तू साडीचं कलेक्शन बोललीस तर मी साडीचं कलेक्शन नक्की दाखवेन. येस, किंवा मग तुम्ही हिला पर्सनली किंवा मला पर्सनली मेसेज करू शकता. Yes.
ओके बाय मला एक क्वेश्चन विचारायचा होता की आता आमचं ना सहसा असं हेक्टिक लाईफमुळे लाईक बाकी गोष्टीमुळे पण असं सोबत ब्लॉगिंग नाही होत, असं दोघं पण एका सोबत ब्लॉग मध्ये नाही येऊ शकत आम्ही कधी कधी. तर तुम्हाला असं आवडेल का की आम्ही वेगवेगळे ब्लॉग करतोय, फॉर एक्झाम्पल ही फक्त हिच्या ड्रेसचा हॉल करतोय, साडीचा हॉल करतोय, मेकअप स्किन केअर जे पण असेल ते, आणि माझ्या रुटीनचा करतोय की माझे स्किन केअर काय आहे, माझं जिम रुटीन काय आहे, माझं डेली रुटीन काय आहे, असं भाई याचा प्लीज एक कोणीतरी कमेंट तरी करून सांगा की असं आवडेल का तुम्हाला, कारण की आम्हाला तुमच्याकडनं सजेशन्स पाहिजे. ठीक आहे. हू प्रपोज फर्स्ट? शिवानी. I messaged you first. दॅट इज कन्सिडर I प्रपोजल. messaged you first. आम्ही कोणीच बाई, एकमेकांना पोरी- प्रपोज नाही केलेलं पोरीने- आहे, तू टाइमपास करतो. पोरीने तुम्हाला जर मेसेज केला दॅट इज प्रपोजल ना भाई. पोरीने मेसेज केला प्रपोजल. तू डिनाय नको करू. कुछ भी. तू डिनाय नको अरे करू. तुझ्याकडे बघून हसलीवर तू म्हणजे लग्नच झालं आपलं. चल. मला- तुमचे कधी भांडण होत नाही का? आमचे भांडण पण होतात, सगळ्यांचे भांडण होतात. इट्स पार्ट अँड पार्सल ऑफ युअर मला वाटतं एक रिलेशनशिप. ब्लॉग काढायला भांडणाचा आपला. येस. तुम्ही भांडण कसे करता आणि त्याला रिझल्ट कसे? त्याचं काय हे काय राहणार? Thumbnail? थंबनेल नाही, थंबनेल वरच लिहितो आपण ते. भांडण कसे करायचे आणि कसे सोडवायचे हा कसं काय तरी फनी. माझ्यासाठी. बाय द वे विदर्भन फ्रॉम शेगाव. येस. मच शेगाव, लव. guys. मच लव गाईज. लॉट्स ऑफ लव्ह. लॉट्स ऑफ लव. हाय, तुमचं कोणतं गाव आहे? हिंगणघाट आणि अमरावती, विदर्भ. अचलपूर. विदर्भ. हाऊ टू गेन वेट? शिवानी, तुम्हाला चांगल्याने याच्यावर मार्गदर्शन कमी झाला का? करणार, कमी झाला कारण तुला की मी दुपारचा जसं तुम्हाला असं स्टोरीवर पण तुम्ही बघितलं असेल की शिवानीने रिसेंटली वेट गेन केलाय गाईज, तर शी विल डेफिनेटली हेल्प यू. फिंगर ऑन हर पर्सनल प्रोफाईल. That is so rude. You are just saying ना, that is so rude. नाही, रूड नाही, क्यूट दिसतात वेट गेन मध्ये. बेबी प्लॅनिंग करा की आता. हे काय आहे हे? भाई, आम्ही तुम्हाला दोघं म्हणजे काय आहे? करू आम्ही बेबी प्लॅनिंग. टेन्शन नको, की तुमच्यापेक्षा जास्त टेन्शन आम्हाला आहे त्याचं. करू आम्ही नक्की, बट थोडं गोष्टीला वेळ म्हणजे येस, वी आर settle सेटलिंग इन होऊ अवर द्या. लाईफ. आणि मग आता असं वाटत नाही आम्हाला की आम्ही पूर्णपणे सेटल झालोय. जेव्हा वाटेल तेव्हा करू. एज गॅप तू असे 1 वर्षाचा आहे आमच्या दोघांमध्ये. एज गॅप किती असायला पाहिजे मिनिमम फॉर बेटर रिलेशनशिप? तुझ्याबद्दल मला नाही तर असं विचारलंय. वाटते की मुलगी जर छोटी असली, म्हणजे फॉर एक्झाम्पल 3 वर्षाचा गॅप मला आयडियल वाटतो. मला आमच्या दोघांचा 1 वर्षाचा आहे, तर आमच्या दोघांची हा, मेंटॅलिटी 1 वर्षाचा आहे, त्याच्यामध्ये 1 वर्षाने शिवानी मोठी आहे, मी छोटा. तर 1 वर्षाचा जर गॅप असला तर मला वाटतं मेंटॅलिटी थोडी सेमच राहिली. तर मला वाटतं पोरांनी थोडं मॅच्युअर राहायला पाहिजे लग्नामध्ये, आणि म्हणून त्यांनी 3 वर्ष तरी ऍटलिस्ट मोठं पाहिजे. भाई म्हणजे मी मॅच्युअर नाही हो. नाही, सॉरी, तू मोठी आहे ना आपल्यामध्ये. तू मॅच्युअर केलंय आणि मला नाही, माझ्या क्वेश्चन आन्सर आहे की इट्स डिपेंड ऑन यू गाईज, की तुम्हाला काय. मला वाटतं एज गॅपचं नाही. टोनिंग जर जुळत असेल, तुमची जर मेंटॅलिटी, तुमचं जर वाईफ जुळत असेल, मग तो किती पण वर्ष छोटा राहो किंवा मोठा राहो. फॉर एक्झाम्पल 2 वर्ष, 1 वर्षाने लहान मुलं पण खूप जास्त म्हणजे मॅच्युअर्ड असतात, किंवा तुमची वाईफ जुळतात त्यांच्यासोबत, किंवा मोठे पण असतात. वाईफ आणि मॅच्युरिटी लेवल, हा. एज पेक्षा मॅच्युरिटी लेवलला जास्त फोकस करा. तुम्ही दोघांचं किती एकमेकांना समजून घेता. मला तुम्हाला भेटायचं आहे. मी पण कॉन्टेंट क्रिएशन करावं म्हणताय आणि मी पण पुण्यामध्ये राहतो. येस, नक्की आपण मीटअप प्लॅन करू. करायला फक्त आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे आणि टाकायचा आहे. येस, छान मस्त व्हिडिओ बनवा, रिलेटेबल बनवा, होईल जाईल सगळं ठीक, आणि बनवत राहा. येस, कन्सिस्टन्सी इज इम्पॉर्टंट. तर तुम्ही दोघं पण खूप क्यूट आहात अँड मेड फॉर इच अदर. लॉट्स ऑफ लव्ह, लॉट्स ऑफ लव्ह. लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज, लव्ह मॅरेज. लव्ह मॅरेज, लव्ह मॅरेज नाही Sorry, भाई, arrange अरेंज मॅरेज विसरली आहे बघा तुम्ही. इतक्यांदा एवढं म्हटलंय ना. सॉरी गाईज, अरेंज मॅरेज, अरेंज मॅरेज. तुम्ही एवढ्यांदा लव्ह मॅरेज म्हटलंय, हिला लव्ह मॅरेज मला वाटतंय. तर वाटतेच आपलं लव्ह मॅरेज. अरेंज मॅरेज पण लास्ट जन्मात तू love फर्स्ट marriage मेसेज आहे. केला होता मला, विसरू नको. अरे भाई साहब. वर्धाला कधी येणार? आय डोंट नो, आय गेस मे मध्ये वगैरे चक्कर होईल. व्हॉट जॉब डू यू डू? IT. IT, दोघं पण IT आणि कॉन्टेंट क्रिएशन. दीदी आणि दादा, तुमची IPL मध्ये कोणती टीम आहे? CSK. मुंबई. मी आता थोडा कमी आवाजात बोलेल, कारण की मुंबई कमबॅकच करत नाही भाई. आय थिंक इट्स हाय टाइम टू पास द कॅप्टन्सी फ्रॉम हार्दिक पांड्या टू रोहित शर्मा अगेन. हीच ती व्यक्ती जिच्यासोबत लाईफ स्पेंड करायचा आहे. हा डिसिजन कसा घेतलेला? शिवानी, तू कसा घेतला?
मी तर छोट्या छोट्या गोष्टी बघितल्या होत्या चेतनमध्ये, फॉर एक्झाम्पल. पण याचा आम्ही डिटेलमध्ये ब्लॉग टाकलेला. तर याचा मी ब्लॉग सेपरेटली टाकलेला आहे, जर तुम्ही तो ब्लॉग बघितला नसेल तर जाऊन बघा. बट छोट्या छोट्या गोष्टी मी हायलाइट करते की थोडं तुम्हाला मदत करत असेल, समजत असेल, तुमच्याबद्दल विचार करत असेल, केअरिंग असेल, तर छोट्या छोट्या गोष्टी. इट्स ऑलवेज इन स्मॉल थिंग्स गाईज. बघा की Not big टाइम gestures. स्पेंड करून बघा गाईस. म्हणजे काही पण डिसिजन घ्यायच्या आधी तुम्ही ऍटलिस्ट त्यांना खूपदा भेटलं पाहिजे, नाही का. मी असं सांगणार नाही 2-3 वेळा, खूपदा. जोपर्यंत तुमचं मन नाही भरत, जोपर्यंत तुमचं कन्फर्मेशन तुम्हाला मनात भेटत नाही की लाईक ही इज द वन, शी इज द वन वगैरे वगैरे, तोपर्यंत भेटत राहा आणि एकमेकांसोबत डायरेक्टली क्वेश्चन्स विचारा, तुम्हाला जे डाऊट्स आहेत ते सगळे. जी. हिंदी में ब्लॉग्स क्यों नहीं बनाते, वेरी डिफिकल्ट टू कनेक्ट विद यू गाइस. आम्हाला ऍक्च्युअली खूप लोकांनी म्हटलंय हिंदी हिंदीमध्ये. में ब्लॉग नहीं बनाते क्योंकि अगर आप लोगों ने हमारी हिंदी सुन ली तो आप बोलोगे कि भाई आप क्यों ही बात कर रहे हो हिंदी में, और दैट विल बी मोर कॉन्ट्रोवर्शियल मे बी, क्योंकि कॉन्ट्रोवर्शियल नाही होणार हाँ, आहे, मतलब लोक डायरेक्ट अनसबस्क्राईब करतील बस. बट काय आहे ना, आम्ही मराठी आहे तर मग मराठीमध्येच. हा, नॅचरली मराठीमध्ये येतं म्हणून आम्ही मराठीमध्ये बनवतो. गोड आहात तुम्ही, थँक्यू. थँक्यू. तुम्ही पण इन्सेपरेबल इन्स्पिरेशन. तुम्ही स्टोरी ठेवली पाहिजे म्हणून मी हे कमेंट नाही करत. अच्छा, त्यांना म्हणायचं आहे की तुम्ही इन्सेपरेबल तर आहातच, बट तुम्ही इन्स्पिरेशन पण आहात. तुला कसं वाटतं इन्स्पिरेशन म्हणून? मला तर खूप छान वाटतंय की म्हणजे इन्स्पिरेशनल वाटतंय भरपूर. माहिती आज आम्ही पण बाहेर गेलो होतो थोडं, तिथे लोक जेव्हा पोरी मिळाल्या तेव्हा ते म्हणाले की चेतन दादा किती केअर करतो, किती घरचे कामं करतो. तर ही गोष्ट खरंच चेतनकडनं शिकण्यासारखी आहे की मुलगा असून तो इतके घरतले कामं करतो वगैरे वगैरे. तर येस, म्हणजे मला तर खूप भारी वाटते की आम्ही एक एक्झाम्पल सेट करतो आहे तुमच्यासाठी, म्हणजे दुनियेसाठी किंवा आपल्या काय म्हणतात त्याला, समाजासाठी म्हणू शकतो, किंवा आपल्या ऑडियन्ससाठी, की नाही असं पण असतं रिलेशन. तर हे मला खूप छान वाटतंय आणि आमचं पेज चालू करायचा उद्देशच ते होतं. तर येस, मला असं वाटतं की तुम्हाला जर या जगामध्ये जर पुढे जायचं असेल आणि खूप मोठी व्यक्ती व्हायची असेल, तर तुम्हाला दोघांना पण सगळे करावं लागेल. ठीक आहे, दोघांना सोबत कामं करावं लागेल. एका माणसाच्या याच्यावर काहीच होणार नाही, कारण की आता वर्ल्ड चेंज झालंय गाइस. यू हॅव टू इव्हॉल्व अकॉर्डिंग टू दिस. तुमच्याकडे पण 24च घंटे असणार आहे, तिच्याकडे पण 24च घंटे असणार आहे. पण तुम्ही विचार करा की तुमचा टाइम कधी वाचणार, जेव्हा तुम्ही त्या दोघं मिळून त्या कामांना संपवाल. लवकर संपेल कामं तर लवकर तुम्ही पुढे जाल. दॅट इज ट्रू. की तुमची अॅनिव्हर्सरी केव्हा असते? 2nd ऑफ मी 20 थ्री. किती वेट केला किती वेट नाही, किती वेट नाही. डेट्स बद्दल तू माझ्यासोबत खेळू, डेट्स बद्दल तू माझ्यासोबत खेळू नको, ठीक आहे. फ्रायडेचा थर्सडे केला होता. यू बोथ लुक सो ब्युटिफुल. आय लुक सो ब्युटिफुल, आय नो दॅट. थँक्यू. शी इज टू. तर हा क्वेश्चन मला भरपूर जणांनी विचारलेला माझ्या टॅटू विषयी. ठीक आहे, तर कमेंट पण आली आहे की माझ्या टॅटू विषयी. तर बेसिकली हा सिस्टर टॅटूज आहे, मी आणि माझ्या बहिणींनी सोबत काढलेला. तर माझ्या हातावर लिहिलेला आहे इथे नो मॅटर व्हॉट, आणि शरूच्या हातावर लिहिलेला आहे नो मॅटर वेअर. आणि येस, तर नो मॅटर व्हॉट, नो मॅटर वेअर आम्ही एव्हरी टाइम सोबत राहू. आणि चेतन काढणार आहे नो मॅटर वेन. तर चेतन त्याला त्याच्या इथे काढून तो मी काढलेला आहे टॅटू, हे बघा. नो मॅटर व्हॉट, नो मॅटर वेअर, नो मॅटर वेन. गुड. हू लव्स मोर? हू लव्स मोर, तुम्ही सांगा मला. तुम्हाला काय वाटतं की कोण सगळ्यात जास्त प्रेम करतो? मी चुलीवरचं जेवण बनवलंय गाई त्याच्यासाठी. मी तुझ्यासाठी कच्चा चिवडा बनवलाय. कच्चा चिवडा हा कधीच नसतो, याला गॅसही नाही लागत. मी चुलीवरचं जेवण बनवलंय तुझ्यासाठी. मी तुझ्यासाठी भांडे धुवून ठेवलेलं आहे. ठीक आहे. आय लुक सो सिमिलर टू चाटन. इवन आय एम शॉक माय फ्रेंड शेअर्ड युअर प्रोफाईल दॅट वी आर अलाइक. माय आय एम चेतन. तू चॅटन सारखा दिसत असेल तर. त्यांनी ऍक्च्युली चेतनच्या स्पेलिंगचं नाव CHATAN लिहिलेलं आहे. बट यू डेफिनेटली लुक लाईक चॅटन. आय लुक लाईक चेतन. आय एम चेतन. ॲट व्हॉट एज यू मॅरिड? I was 25, she was 29. मी बोलत आहे. मी 26 ची होती आणि चेतन 27 चा होता. मग कधी येते मुंबईला परत? लवकरच गाई. मुंबईचा आमचा सेकंड होम आहे. आता घर आणि अंगण झालेलं आहे. शिर्डीला कधी येणार आहे? शिर्डीला आम्ही आताच आलो होतो, आय गेस 1 वर्ष आधी. हो, शिर्डीला आपण 1 वर्ष आधीच गेलो होतो ना. 1 वर्ष आधीच गेलो होतो. तर आम्ही आता शिर्डीला तर थोडस हे बघ ही आली आहे. ते तू इकडे कॉन्सन्ट्रेट कर ना भाई.
शिर्डीला आम्ही थोडं लेटेस्ट प्लॅन करू, कारण की आम्हाला बाकी देवस्थान आता पहिले प्लॅन करायचं आहे. येस, आमच्या आमचं प्लॅन मध्ये आहे. शिर्डी खूपदा झालेलं आहे. शिर्डी खूपदा आता झालेलं आहे. अक्कलकोट जायचं आहे आम्हाला, ऋषिकेश, बनारस, देर आर लॉट्स ऑफ थिंग्स. आम्ही गेलोच नाही यावेळी. Yes. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले गाईस? आमच्या वर्षाला झालेलं आहे 7 जन्म. वर्षाला आणि आमच्या लग्नाला झालेलं आहे 7 जन्म 3 वर्ष गाईस. 7 जन्म. चेकदा तो हा 7वा जन्म आपला लास्ट जन्म आहे का? येड्यासारखा बोलतो भाई हा. मी तुला स्टेजवर पण बोललो होतो की बस एकच जन्म आहे. मग हा मला स्टेजवर बोलत होता की 8वा जन्म चालू राहील तेव्हा मी तुला परत सांगेल की आपण परत 7 जन्मासाठी राहणार आहे. पण तू तर मला 8 जन्म सांगितले. तर 8 जन्म प्लस 7 जन्म होईल ना स्टार्टचा. तुला नाही होय. करणार, तुला नाही करणार, तुला नाही करणार. मॅथ्स व्हीजीटी आहे वाल्यांचं, मॅथ्स डोक्याच्या खूप वरच. स्ट्रॉंग असते भाई. हाऊ यू कॅन बॅलन्स प्रोफेशनल लाईफ अँड पर्सनल लाईफ. असंच एकमेकांना दिवसभर- मदत करत, सपोर्ट Yes. करत, शिव्या खात, भांडण करत बस असंच चालू. दिवसभर काम करा आणि रात्रभर प्रेम करा. काय दिदी, व्हॉट इज सिक्रेट बिहाइंड युअर लव्ह स्टोरी? टेल अस अबाउट समथिंग, हाऊ यू मेट अँड ऑल. सगळं कव्हर केलेलं आहे Love story vlog मध्ये. 2 लँग्वेज मध्ये ते अवेलेबल आहे, हिंदी अँड मराठी. तर प्लीज जाऊन चेक करा. आम्ही खूप 2दा मेहनत केली आहे गाईज आम्ही, तर तुम्ही एकदा मेहनत तर करू शकता बघायची. अरे यार, बेबी प्लॅनिंग कधी करताय? शिवानी चल बरं बेबी प्लॅनिंग करू बरं. यू आर जस्ट क्यूट कपल्स गाइस अँड ग्रेट पार्टनर्स. Thank थँक्यू you. थँक्यू. आप दोनों फर्स्ट टाइम कहाँ मिले? कैफे में. कॅफे. कॅफेचं नाव काय होतं? टेल्स अँड स्पिरिट. ओ, कुठलं? ते नाही आठवत का तुला? कर्वेनगरचं होतं का? कर्वेनगरचं नव्हतं. कुठल्या एरिया होतं? कोथरूडचं होतं वाटते बहुतेक. कोथरूडचा नाही, एसबी रोड समथिंग तिकडचाच होता, टेल्स अँड स्पिरिट. ठीक आहे चल. अरेंज मॅच टिप्स. कसं समजणार की पुढचा पर्सन सोबत वाईब मॅच होत? यासाठी तुम्हाला तर बोलूनच समजणार की कसं मॅच होते की नाही होत आहे. टाइम स्पेंड करा. लगेच भेटल्यावर एकदम एका याच्यामध्ये लग्न नका करू. 1-2 महिना तरी बोला. म्हणजे मला तर तो की मी बोलू शकली चेतन सोबत, आणि मग नंतर घरी सांगितलं आम्ही. तर येस. की तुमचा एज डिफरन्स किती आहे? 1 वर्षाचा आहे. शिवानी 1 वर्षाने मोठी आहे. 1 वर्षाने मोठीच आहे तू. ठीक आहे. डोक्याने म्हणतोय हा. आप दोनों को देख के लगता है कि गॉड ने आप लोगों को एक दूसरे के लिए ही बनाया है. ही इज माय सोलमेट. Yes. I am her soulmate. We are our soulmate. तुझी सोलमेट नाही का मी? आय एम हर सोलमेट काय असते? यू आर ऑल्सो माय सोलमेट असं रिप्लाय असते त्याच्यावर. You are also my soulmate. अरे कधी कधी गळपटतं ना शब्द, एवढं काय? याच्यामुळे भांडण होतं आमचे काही. दिस इज द रिझन. यार काही बोलतो. क्यूटीज, when are you gonna come to नागपूर? Waiting for you. अरे लवकरच भेटू यार. नागपूर तो अपना दूसरा शहर आहे. पहिला शहर आहे वो. पुणे आणि दुसरा शहर आहे आपला. आम्हाला तुमच्यासोबत काम करायचं आहे. फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी. लुकिंग फॉरवर्ड. गाईज नक्की करूया. आपण कधी कनेक्ट करू. कनेक्ट करूया. When do you feel you will get to a point where you decide to leave your job for social media? जेव्हा आमचे ब्लॉग्स 100K क्रॉस करेल तेव्हा. नॉट 100K. 100K त्याला तर खूप हे लागणार नाही का. बट आम्ही असं विचार करतो की आम्ही 50K 50च्या के क्रॉस तरी केलं पाहिजे आम्ही एव्हरी ब्लॉगला. तेव्हा आम्ही कंटेंट क्रिएशन ला फुल टाइम करू. सी गाईज, पण बेसिकली त्याच्यासाठी काय आम्ही ब्लॉग पण टाकायला पाहिजे. आणि तुम्हाला खूप जास्त सपोर्ट करावा लागेल गाईज. मला एक गोष्ट म्हणायची होती की तुम्ही आम्हाला मेसेजेस करता की तुम्हाला म्हणजे ब्लॉग टाका. तुम्ही आमचे काही लोक जे आपल्या म्हणजे काही भरपूर सगळे लोक जे आमच्या ब्लॉगचे वेट करतात. तर आम्ही जेव्हा ब्लॉग टाकतो तर प्लीज ट्राय करा की तुम्ही हे तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीला पण दाखवताय, त्यांना पण आमच्यासोबत एंगेज करताय आणि आम्हाला मदत करताय की आम्ही तुम्हाला फुल टाइम आमचं देऊ शकू आणि नवीन गोष्टी एक्सपिरियन्स करायला देऊ शकू. तर येस, प्लीज आम्हाला सपोर्ट करा. कारण की मला असं वाटतं की आपण आता दोन्ही गोष्टी सांभाळतोय ना, तर इट्स लाईक टू बी व्हेरी ऑनेस्ट, इट इज टफ. ठीक आहे, आम्ही त्याला डिनाय नाही करतो, इट इज व्हेरी टफ. पण मला असं वाटतं की आपण जेव्हा फुल टाइम करू, आपण अजून चांगला कॉन्टेंट किंवा अजून काहीतरी वेगवेगळे आयडियाज शूट करू शकू. पण काही डोक्यावर EMI बसल्यावर मग आम्ही जॉब कसा सोडणार ना? EMI पैसे तर आमच्या आले पाहिजे डोक्यावर. EMI भरायला. खायला तर चलेगा, मतलब हम लोग कर लेंगे एडजस्ट, पर EMI तो भरने का है ना भाई. नाही, 1 मिनिट. अरे हार गया रे भाई, तू हार गया. ठीक आहे ना, जाऊ दे. मुंबई हार गई वापस. जाऊ दे, सोड. विजेटिया इज इमोशन. ब्रो, विजेटिया इज इमोशन. वर्ड्स फॉर कोकण. शिवानी, म्हणजे वर्ड्स कोकणसाठी आहेच नाही. ठीक आहे, कोकण इतकं सुंदर आहे,
खूप छान आहे. मी ज्या गोष्टीसाठी कोकणला गेली होती, ऑब्व्हियसली लोकांसाठी त्यांनी ग्रुपसाठी तर गेलीच होती, बट जी एक गोष्ट होती कोकणसाठी गेली होती तिथले आंबे आणि खाणं वगैरे, पण ते आम्हाला भेटलं नाही सॅडली. बट आम्ही नक्की येऊ कोकणला बट परत. आणि कोकण यावेळेस इज लाईक पावसाळ्यात. कोकण नेव्हर डिसअपॉइंट्स यार, कारण की तुम्ही कोकणला कधीही जा, तुम्हाला इतकं भारी वाटेल ना, इतकं भारी. लोक मला असं खूपच वाटतं मी चांगले तर आहे मी कोकणचे. प्रत्येक ट्रिप माझी कोकणची करू शकतो, मला असं वाटतं. लोक खूपच छान आहे. खूप छान आहे आणि खूप कोकण जास्त. खूप बढिया आहे यार, खूपच बढिया आहे. क्युटेस्ट कपल. सो नेक्स्ट क्वेश्चन इज क्युटेस्ट कपल ऑन सोशल मीडिया. मला तुमची बॉन्डिंग खूप जास्ती आवडते, खूप जास्त असं लिहिलेलं आहे. खूप जास्ती थँक्यू. ताई तू कोणती सनस्क्रीन लावते? सनस्क्रीन्स लावते ती, सनस्क्रीन्स सनस्क्रीन्स. लावते मी एवढं ट्राय करत राहते. तर बेसिकली मला माझं स्किन केअर खूप जास्त माझ्या मनाच्या जवळ आहे, कारण की मी खूप जास्त सफर केलेलं आहे गाईज माझ्या स्किन रिलेटेड. तर मी जे पण प्रोडक्ट्स यूज करते किंवा जे पण तुम्हाला रेकमेंड करते ते 100% मी यूज केलेले असतात. तर मी तुम्हाला असं कुठलंच सजेस्ट नाही करणार की जे मी यूज केलेलं नाही राहणार. तर तुम्ही माझ्या पेजवर नक्की जाऊन चेक करा. मी जे पण यूज केलं आहे ते खूप छान छान आहे. स्पेशली माझ्या पेजवर जे पण मी हे करते ते ऑइली स्किनसाठी आहे, कारण की माझी ऑइली स्किन आहे. बाकी ड्राय आणि कॉम्बिनेशन आणि नॉर्मल स्किनसाठी मी नाही सांगू शकत, कारण की मी ते कधी युजच नाही केले. हा, But- तुम्ही त्याच्यासाठी बघू शकता चेतन कलोडे @चेतन कलोडे. हा. 15 दिवसांना टाकणार आहे. तर जर For तुम्हाला dry skin. तुमची ऑइली स्किन असेल आणि तुम्हाला म्हणजे असे लाईट वेट आणि छान प्रोडक्ट्स पाहिजे असेल तर तुम्ही माझं पेज नक्की चेकआउट करा. मी ते टाकलेले आहे. पण माझं जर त्या क्वेश्चनचं पर्टिक्युलर आन्सर द्यायला गेलं की माझा फेवरेट सनस्क्रीन कुठला आहे, तर माझा फेवरेट सनस्क्रीन ते आहे जे एकदम जेल लाईक असेल आणि नॉन स्टिकी आणि नॉन काय म्हणतात त्याला, नॉन काय तर व्हाईट कास्ट, नॉन व्हाईट कास्ट सोडत नसेल आणि नॉन स्टिकी आणि नॉन ग्रीसी असेल. म्हणजे आणि एकदम ड्राय lightweight. स्किन साठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. या प्लीज. म्हणजे तुम्हाला कधी येणार माहिती नाही व्हिडिओ. तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही मॅच मध्ये दिसले होते. येस वी नो आम्हाला वी नो. माहितीये. किती लोकांनी मेसेज केलं होतं भाई, माझ्या मित्रांनी कॉल केलं होतं भाई, डिग्या तू डिग्या. पण काही ज्याच्या आधी पण मी टीव्हीवर आलोय. याच्या आधी हा कसा व्हिडिओ म्हणजे टीव्हीवर आला हे मी इथे दाखवेल. इथे नाही दाखवेल, एवढी एडिटिंग नाही करणार आम्ही. इथे तुम्हाला मेहनत करून माझ्या प्रोफाईलला जावं लागेल. इथे दाखवेल इथे. हे बघा काय चेतन इथे कसा नाचतोय. ते माझ्या प्रोफाईलला जाऊनच तुम्हाला भेटणार आहे. चेतन डिस्क्राईब शिवानी दीदी इन वन वर्ड. लवकर. फालतू. लवकर कर. क्यूटेस्ट. क्यूटेस्ट नसते वर्ड, क्यूटेस्ट वर्ड आहेच नाही. अरे एका वर्ड मध्ये तुझी ब्युटी कशी डिफाईन करणार आहे मी? सोड. एका कर word यार, मला नाही माहिती. कर मला एका वर्ड मध्ये कर लवकर. नाही तर तुझी- अप्रतिम. नाही यार. कल स्त्री कला ना. काय स्त्री कला नाही वे. कर ना चेतन, सिरियसलीच म्हणत आहे मी. अप्रतिम. अप्रतिम काय, तू कशालाही द्यायला गेलेला अप्रतिम म्हणत राहशील. गॉर्जियस. मराठीत कर. अति सुंदर. 2 वर्ड आहे. हे अति सुंदर एकच वर्ड असते. नाही 2 हो वर्ड. बाई, एकच कोणाला word. विचार. अति सुंदर. अरे अति सुंदर एकच वर्ड असते यार. चेतन सांग पटकन लवकर कर. सुंदर किती बेसिक आहे यार, हे बेसिक आहे भाई. तू डिस्क्राईब करशील मला नाही. सुंदर मध्ये. नाही मी अप्सरा. माझी क्युटेस्ट अप्सरा गाईज, अप्सरा ही अप्सरा आहे. ठीक आहे, तू डिस्क्राईब कर बरं. तुला तुझ्यासाठी वर्ड मी यूज करणार सोलमेट. बघ आताच केलं होतं ते, एकच वर्ड दिला. माझा आहे तू खरं सोलमेट. बाई तुम्हाला इजी वाटतं का सोलमेट? को इजी लगता है सोलमेट मिलना? इजी नहीं इजी नहीं है. है, मेरे को मिला है भाई. इजी नहीं है, सारे रकम पे जाना पड़ता है ढूंढने के लिए. मैट्रिमोनी साइट पे. मैट्रिमोनी साइट्स पे जाना पड़ता है ढूंढने के लिए. हाउ टू फाइंड अ गाय लाइक चेतन दादा मैनिफेस्टिंग लव लाइक योर्स. नॉट एट ऑल पॉसिबल गाइस. पॉसिबलच नाही आहे. भेटून पण तुम्हाला नाही भेटणार. बोल काहीतरी. एकच नाही भेटणार. चेतन. चल आपल्याला खूप हा. वेळ झाला बाय. तुझ्या पार्टनर अशी कुठली गोष्ट आहे जी तुमची जास्त अप्रिशिएट करता? यू लुक परफेक्ट टुगेदर. माझ्या पार्टनरची मी एक गोष्ट जी अप्रिशिएट करते, पेशन्स लेवल.
ठीक आहे, मी खूप अप्रिशिएट करते कारण की माझ्यामध्ये नाहीये, काहीच नाहीये. चेतन तू सांग. मला हिचं काम करायचा जो हे असतं लाईक जेव्हा ही मीच सांगतो यार. हा नाही भाई तेच आहे सांगतो तेच यार. आहे तेच आहे तू प्रत्येक तेच आहे काय. आळशी आहे गाईस. चेतन अप्रिशिएट म्हणत आहे तुम्ही तुला. अप्रिशिएट करावं तर तुम्हाला करू नाही दिलं ना. मग आता मला दुसऱ्या गोष्टी सांगावं लागेल. अप्रिशिएट कर यार चेतन, चांगला अप्रिशिएट करत असतो चांगला कर यार, अप्रिशिएट करत चांगला कर. अरे मी तेच सांगतोय ना. हार्डवर्क खूप असतं तिथे, तुम्हाला प्रत्येक वेळेस असं म्हटलंय. अबे तर चेंज थोडी ना होणार आहे प्रत्येक म्हटलं जे आहे ते अप्रिशिएट करतो फक्त. बघ. सगळ्यात जास्ती म्हटलंय ठीक आहे. सगळ्यात जास्ती मध्ये 1000 गोष्टी नाही येणार, एकच गोष्ट येणार. तर सगळ्यात जास्ती एक गोष्ट, सगळ्यात जास्ती कुठली गोष्ट, तर एकच गोष्ट जे मला आवडते की जेव्हा ही एकच आवडते डोक्यामध्ये त्याला गोष्ट. अरे सगळ्यात जास्तीची चालू आहे सगळ्यात जास्त तुला एकच गोष्ट आवडते. ठीक आहे व्हॉट्सअपवर नको खेळू, पण त्यांनी विचारलंय सगळ्यात जास्ती कुठली गोष्ट आवडते, म्हणजेच तुला एकच आन्सर करायची आहे. तर ते आहे गाईस, विसरलो नाही आठवलं. हा ते आहे की जेव्हा ही तिच्या फेज मध्ये असते ना की काहीतरी करायचं आहे, त्या फेज मध्ये हिला बघा तुम्ही, इतकी जास्ती मोटिवेटेड असते, इतकी जास्ती खतरनाक, ते माइंड तिचा एकदम स्ट्रॉंग असते अँड शी कॅन डू एनिथिंग इन दॅट फेज. तसा फेज मी खूप वर्ष झाले बघितला नाही. खरं तर तू आला ना लाईफ मध्ये. चल चल मी आल्यावर पण बघितलंय, मी आल्यावरच तो फेज बघितलाय तुझा. तुमच्या ब्रदरचा वेडिंग डांस वीडियो शेयर करा ना यार. पेंटिंग गाइस. एडिटर हमारा एडिटर काम ही नहीं कर रहा है बराबर. हमारा एडिटर काम ही नहीं कर रहा है. ऍक्च्युली आता मी तुम्हाला त्याची स्टोरी, 2 व्हिडिओ आहे. एक असा व्हिडिओ आहे लॉंग व्हायच्या मध्ये, एक उभा व्हिडिओ. तर मला याला आवडलाय असा वाला आणि मला उभा वाला. तर त्या दोघंही आम्ही एका पॉइंटवर नाही येतो, म्हणून तो नाही झालाय अपलोड, पण आम्ही करू नक्की अपलोड. इट इज सेड दॅट एक्सपेक्टेशन हर शुड वी एक्सपेक्ट समथिंग फ्रॉम पार्टनर इन मॅरेज. तर मला असं वाटतं की ऑब्व्हियसली म्हणजे आपण कितीही काही नाही म्हटलं आणि आपण म्हटलं की आपण एक्सपेक्टेशन नाही ठेवायला पाहिजे कारण की त्यांनी आपल्यालाच हर्ट होतं, बट आपण ते कुठे ना कुठे अननोइंगली ठेवतो एक्सपेक्टेशन्स, आणि मग ते नाही झालं तर आपल्यालाच हर्ट होतं. बट दॅट इज हे म्हणजे काय म्हणतात त्याला, इट्स अ लाईफ गाईज. तर हे होणारच आहे. तर तुम्ही ते ठेवायलाच पाहिजे कारण की ऑब्व्हियसली तुम्ही नवरा बायको आहे किंवा तुमच्या पार्टनरपासून तुमच्या थोडा बहुत एक्सपेक्टेशन असणारच ना, आणि ते नसायलाच पाहिजे असं काही नाहीये. मग काय आहे, मग तुम्ही तर अननोन पर्सन झाले फॉर मी, है ना. तुला काय वाटतं चेतन? बरोबर जर बोललीस. तुमचं एक्सपेक्टेशन कोणाकडनं नाही राहत, फॉर एक्झाम्पल मला अशा वाटतंय- पर्सन सोबत येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यामध्ये जर कोणी चालत असेल तर त्याच्याकडनं तुमचं एक्सपेक्टेशन नाही राहत का, कारण की तो तुमचा ओळखीचा नाहीये, तुम्ही त्याचे म्हणजे पार्टनर नाहीये, तुमचं काही घेणं देणं नाहीये. पण जर तुमच्या समोरचा जर व्यक्ती तुमचा पार्टनर असेल, मम्मी पप्पा असेल, बहीण असेल, भाऊ असेल, फ्रेंड्स असेल, तर एक्सपेक्टेशन तर येणारच. मला ना याच्यामध्ये एकामध्येच आन्सर करायचं आहे की तुमचे जर एक्सपेक्टेशन तुमच्या पार्टनर्स कडनं असेल तर ऑब्व्हियसली त्याचे पण एक्सपेक्टेशन असणार तुमच्याकडनं. तर तुम्ही जेव्हा एक्सपेक्टेशन पूर्ण कराल तेव्हा त्याला पण असं वाटेल की तुमचे पण एक्सपेक्टेशन कम्प्लीट करायला पाहिजे. राईट, इट्स लाईक 2 वे. जर तुम्ही फक्त एक्सपेक्टेशनच ठेवत आहे आणि स्वतः करत नाही, देन देयर इज नो यूज गाईज. तर गाईज एक नवीन क्वेश्चन, म्हणजे खूप क्यूट क्वेश्चन, म्हणजे खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन विचारलाय अतुलने की कोण सिक्रेटली फोन युज करतो एकमेकांचा. आम्हाला करायची गरज नाही पडत. आम्ही कंटेंट क्रिएशन मध्ये आहे, काही आमचे फोन असेच पडले राहते आणि ओपन राहते, पासवर्ड माहिती पाहिजे, तर चेक चुकचं तर काही आहे नाही. नाही माहिती आहे ना बाई कुठं जाणार आहे आणि कोण झेलू शकते हिला किंवा मला कोण झेलू शकतं. एक मला खूप लोकांनी ते विचारलंय, मला 2-3 प्रश्न विचारले की तुम्ही यश आणि शिवानीला कधी भेटत आहे. आत्ताच आमचं बोलणं झालं त्यांच्यासोबत, ते आता या विकेंडला इकडे येणार आहे पुण्याला. बट सॅडली अगेन वी आर नॉट इन आम्ही पुणे, नाहीये पुण्याला. बट डेफिनेटली आम्ही त्यांना लवकरच भेटू. आम्ही विचार करतो त्यांना की मंडे ट्युजडे वगैरे जेव्हा ते फ्री असेल, ते आहे पुण्याला, तर तेव्हा भेटू आम्ही. येस, आम्ही त्यांना भेटतच राहतो. असं नाही की आम्ही प्रत्येकदा ब्लॉग करतो, पण नेहमी मी तर भेटलीच नाही यार, आफ्टर हैदराबाद मी मी भेटलीच एकदा नाही. हा भेटलो. तरी भेटून आला, बट येस सून. सुन ते तिघांची जोडी एकदम ते 3 कपलची जोडी एकदम भारी झाली आमची. चला गाईज, मला असं वाटतं ना की खूप जास्ती कमेंट्स आहे यार आता. म्हणजे मला असं वाटतं की 2 तासाचा ब्लॉग होऊन जाणार. तर आय होप की, आणि ऑलमोस्ट आता सगळे कॉमन सगळे कॉमन famous क्वेश्चन्स questions आहेत. आहेत. ऑलमोस्ट कॉमन क्वेश्चन आहे. एखादी प्रश्न सुटला असेल तर तुम्ही परत या कमेंट सेक्शन मध्ये वगैरे टाकू शकता, आम्ही परत तुम्हाला आन्सर करू. आणि हा रॅन्डम Q&A तुम्हाला कसा वाटला? एकदम शिवानीला आम्ही तर ऑफिस झालं आहे आणि आता बसलो आहे आणि म्हटलं की चला तुमच्या क्वेश्चन्सला आन्सर देऊ. तर असं एकदम रॅन्डम ब्लॉग नो, आम्ही काहीच एकदम घरच्या कपड्यांमध्ये आहे. आणि बाय द वे जर तुम्ही नोटीस नसेल केलं तर मी चेतन बनलेली आहे, छोटा चेतन. माझेच कपडे घालते. Yes. एवढं पूर्ण कबड भरून कपडे आहे.
कबडचा दरवाजा उघडला की कपडे पडते तरी माझे कपडे घालते. ऑब्विसली. पण क्यूट दिसते माझ्या कपड्यामध्ये. तर येस, तर चला गाईज, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि आम्ही ट्राय करू की आम्ही ब्लॉग्स डेली टाकत जाऊ. आणि प्लीज आम्हाला सपोर्ट करा, तुमच्या फ्रेंड्सला, फॅमिलीला, सगळ्यांना पण आमचे ब्लॉग सांगा. आणि येस, गाईज तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल, ठीक आहे, बाय मिस्टेक तुम्ही जर हा ब्लॉग बघितला असेल आणि युट्यूबने तुमच्या टाकला असेल लिंक आणि तुम्ही बघितला असेल तर इट्स युअर साईन. हा, इट्स युअर साइन टू सबस्क्राईब दिस चॅनल. बघा दुसरे ब्लॉग्स पण बघा, ट्राय करा, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा, हाईप करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सगळं तुम्हाला जे जे करतात ते सगळं करा. लाईफमध्ये खुश राहा. चलो आणि आता आम्ही गुड नाईट गाईज, Good गुड night, नाईट. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. भेटूया नेक्स्ट. Bye.